Hi everyone. So good morning to all of you. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जो आहे या चॅप्टरचा 6वा लेक्चर जो आहे तो आपण पाहणार आहोत. तर हा जो पार्ट आहे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा किंवा त्याला आपण नाव दिलं होतं चॅप्टरला सोल्युशन्स. ओके, सेमच आहे ना. तर ह्या चॅप्टरचा हा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टन्स पार्ट आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. इथून तुम्ही म्हणसाल मग नाही अगोदरचं नव्हतं का सर? हां, तो पण आहे, पण खूप इथं इम्पॉर्टंट पार्ट्स म्हणजे हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी याचे जे इक्वेशन्स आहेत, यांचे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला इथं आता इथून पाहायचं आहे. तर प्रत्येक डेफिनेशन्स जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे. तर मग काय आहे पाहता, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नेमकं कशाला म्हणतात, काय आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि कोणत्या आहेत कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, तर पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला मग पाहू. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काय फ्रेंड्स पहा. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, द वर्ड कोलिगेटिव्ह इज, पहा तुम्ही हे बोर्डवर नेमकं काय लिहायलो मी सर असं काय करायला, कारण हा पूर्ण पार्ट जो आहे तो कसा आहे पहा थेरॉटिकल. याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं आपला खूप वेळ लिहिण्यामध्ये जाईल आणि एक्सप्लेन करण्यासाठी आपला वेळ कमी पडतो, म्हणून मी पूर्ण जे आहे तिथं बोर्डवर लिहिलेलं आहे. ओके फ्रेंड्स, आणि त्याच्यामुळं तुम्हाला मला जास्तीत जास्त जे आहे ते लाईन टू लाईन सगळ्या कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करता येईल, आपल्याला जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन करता येईल फ्रेंड्स. ओके, बोर्डवर सगळे नोट्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्हाला लिहिण्याचाही काही परेशानी होणार नाही, तुम्हाला वेगळं काही करायचं नाही फ्रेंड्स. जे बोर्डवर दिलेलं आहे ते बोर्डवरचं ॲज इट इज जशाला तसं लिहायचं आहे आपल्या नोटबुकमध्ये, आणि मी जे सांगायला त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित जे आहे ते ऐकायचं आहे फ्रेंड्स. ओके, चला तर मग काय आहे पहा. द वर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, कोलिगेटिव्ह इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड्स. ओके, कोलिगेटिव्ह दॅट वर्ड्स आर कम्स फ्रॉम अ ग्रीक वर्ड. हे ग्रीक वर्ड मधून काय केलेलं आहे आलेलं आहे पहा. काय आहे नेमकं कोलिगेटिव्ह मीनिंग्स कलेक्टेड टुगेदर. कोलिगेटिव्ह म्हणजे काय, कोलिगेटिव्ह मीन्स कलेक्टेड टुगेदर फ्रेंड्स. कलेक्टेड टुगेदर, एकत्रित करणे. सो इट इज कॉल्ड एज द कोलिगेटिव्ह फ्रेंड्स. याला म्हणलेलं आहे कोलिगेटिव्ह. तर काय आहे पहा कोलिगेटिव्ह नेमकं काय आहे, त्याची डेफिनेशन्स काय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कशाला म्हणलेलं आहे याबद्दल किंवा याचे डेफिनेशन जे आहे ते इथं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर काय डेफिनेशन आहे पहा. द प्रॉपर्टीज ऑफ solution that depends only on the number of solute particles. That properties of solution depends only on the number of solute particles. हा जो की तुम्हाला मी दिलेला आहे लाईन्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे, कारण याच्यावर आपल्याला पुढचे प्रॉपर्टी जे आहे ते समजणार आहे फ्रेंड्स. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ओनली डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. फिनिश. ओनली डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स in the solutions. In solution there are the two types of components, one is solute and another is solvent friends. We know about this. But solute, so properties, colligative properties only depends upon the number of solute particles. Number of solute particles friends in the solution, not on the nature of solute particles, is called as the colligative property.
त्या सोल्युशन मध्ये नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स किती आहे त्याच्यावर त्या सोल्युशनची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ठरवत असते, किंवा त्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. त्या सोल्युशन मध्ये सोल्यूट कशा प्रकारचा आहे याच्यावर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड राहत नाही फ्रेंड्स. तर त्यामध्ये नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स किती आहेत याच्यावर डिपेंड आहे. जसं की एक्झाम्पल सांगायचं म्हणजे फ्रेंड्स, आपण मिल्क आहे, मिल्क मध्ये काय केलेलं आहे, शुगर ऍड केलेलं आहे. तर ते शुगर ऍड केलेलं जे काही आहे, तर आपण शुगर किती ऍड केलं त्याच्यावर त्या सोल्युशनची प्रॉपर्टी ठरत असते. म्हणजे कसं, जेवढं जास्त आपण शुगर त्यामध्ये ऍड करू तेवढं तो मिल्क आपल्याला कसं लागणार आहे, गोड लागणार आहे, स्वीट लागणार आहे. म्हणजेच नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आपण काय करायला फ्रेंड्स, वाढवले. साखर जे आहे ते आपण शुगर जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये जर टाकलं तर तो स्वीट लागणार. कमी जर समजा आपण सोल्यूट पार्टिकल्स म्हणजे शुगर जर ऍड केलो तर ती गोड लागणार नाही. सो दॅट इज डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. तुम्ही म्हणता सर मग नेचरवर काय आहे. आता साखर समजा, साखर जे आहे, शुगर जे आहे, जर तुम्ही समजा जाड घेतली किंवा पावडर घेतली तरी त्याचं जो नेचर आहे त्याच्यावर काही डिपेंड आहे का, नाही. सो दॅट डज नॉट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. इज डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. साल्ट पाहता, अगोदर साल्ट जे आहे ते खूप असं जाड जाड होतं, माहिती. हा, तर आता काय करायला पूर्ण असे पॅकेट मध्ये आहेत, म्हणजे ते खूप पावडर फॉर्म मध्ये आहेत. आपण किती जास्त साल्ट टाकले त्याच्यावर आपल्याला त्याची टेस्ट कळत असते. किंवा तो जाड टाकला किंवा पावडर टाकलं त्याच्यात काय फरक पडतो का, नाही. So that does not depends upon the nature of the solute particles. It is depends only on the number of solute particles. So it is called as the colligative property. Okay friends. काय? The properties of solution that depends only on the number of solute particles in solution and not on the nature of solute particles is called as colligative properties. हे आहे डेफिनेशन colligative property, the properties of solutions. त्याबद्दल आपण एक्सप्लेन केलेलं आहे. There are 4 colligative properties. तर या चॅप्टर मध्ये आपण पुढे colligative properties पाहणार आहोत आणि ते आहेत पहा. There are 4 colligative properties. 4 colligative properties आहेत फ्रेंड्स. कोणते आहेत पहा. lowering of vapor pressure, elevation of boiling point, lowering of vapor pressure, elevation of boiling point of solvent in solution, depression of freezing point of solvent in solution, osmotic pressure. So these are the 4 colligative properties. तर हे आपल्याला 4 colligative properties जे आहे ते पुढे स्टडी करायचं आहे फ्रेंड्स. तर काय आहे पहा, आता त्यामध्ये मी फर्स्ट प्रॉपर्टी इथे लिहिलेलं आहे पहा. त्या 4 प्रॉपर्टीज आहेत त्यापैकी मी फर्स्ट लिहिलं आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. वेपर प्रेशर, आता ही लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बद्दल अजून मी सांगितलेलं नाही. तर मी अगोदर सांगितलं आहे वेपर प्रेशर नेमकं कशाला म्हणतात. वेपर प्रेशर बद्दल, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. वेपर प्रेशर, वेपर प्रेशर इज डिफाइंड as the pressure exerted by the gaseous state.
of the substance when it is in equilibrium with solid or liquid phase. Which equilibrium with solid and liquid phase? With solid or liquid phase. Vapor pressure म्हणजे काय? Vapor pressure is defined as pressure exerted by the gaseous state of the substance when it is in equilibrium with solid or liquid phase. म्हणजे वेपर प्रेशर काय आहे? तर गॅसेस न जे काही वेपर प्रेशर तयार करायला त्याला म्हणतात वेपर प्रेशर. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो पहा. आपण जर समजा पाणी गरम करू लागलो तर समजा त्याच्यावर काय केलेलं आहे, प्लेट झाकून ठेवलेली आहे. ओके, त्या पातेल्यामध्ये काय आहे? लिक्विड आहे, वॉटर आहे. जर समजा आपण त्याला काय केलं, हीट दिल्यानंतर त्या लिक्विड वॉटरचं काय होत असते किंवा वॉटरचं काय होत असते, वेपर्स फॉर्मेशन होत असतं. वेपर्स फॉर्मेशन झाल्यानंतर ते वेपर्स जे आहे ते वर निघतात. वर निघत असतावेळेस काय होत असते, वर प्लेट झाकून ठेवलेली आहे. जर समजा तिथं जर गॅस खूप जास्त प्रमाणात तयार झाले किंवा वेपर्स जर खूप जास्त प्रमाणात तयार झाले असतील तर तो प्लेटला काय करत असतो, असं बाजूला टाकून देत असतो. बरोबर आहे? ओके, प्लेटला असं बाजूला टाकून देतो. याचा अर्थ काय? ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे बाहेरून त्या प्लेटला. ओके, पण गॅसचं प्रेशर खालून यायलंय. जर गॅसचं प्रेशर जर खूप जास्त झालं, वेपर प्रेशर जर खूप म्हणजे जर प्रेशर जर जास्त झालं तर तो प्लेट जे आहे ते बाजूला पडते. म्हणजे काय? गॅसचं प्रेशर इन्क्रीज व्हायलंय अँड दॅट प्रेशर आर कॉल्ड एज द वेपर प्रेशर. ओके, तर हे आहे वेपर प्रेशर. वेपर प्रेशर इज डिफाइंड ॲज द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅसेस स्टेट ऑफ द सॉलिड सबस्टन्स when it is in equilibrium with solid and liquid phase. When it is equilibrium with solid and liquid phase असं आपला म्हणता येईल. म्हणजे त्या सबस्टन्स मधून जे प्रेशर एक्झर्टेड होत असतो दॅट प्रेशर आर कॉल्ड एज द वेपर प्रेशर. आता वेपर प्रेशर ऑफ लिक्विड डिपेंड्स ऑन. कशावर वेपर प्रेशर डिपेंड असते पहा, सांगा बरं. वेपर प्रेशर इज डिपेंड्स ऑन. वेपर प्रेशर समजलं म्हणजे जर समजा त्याच्यामधून जर गॅसेस मॉलिक्यूल जर बाहेर निघत असतील, खूप जर समजा प्रेशर एक्झर्टेड होत असेल, कुकर जर आपण समजा लावलेला असेल तर काय होत असते, थोड्या वेळाने ती जे आहे ते सिटी वाजत असते किंवा त्याच्यातून जे आहे ते गॅसेस मॉलिक्युल्स बाहेर निघत असतात. का निघत असतात? कारण त्याच्यामध्ये जे आहे ते गॅसचं प्रमाण खूप जास्त झालेलं असते आणि त्यामुळं सो देयर इज प्रोड्यूस अ प्रेशर. ड्यू टू दिस काय होत असते, मग त्याचा जो वरचा कॅप आहे तो निघून बाजूला होतो थोडासा आणि त्यामधून प्रेशर जे आहे ते बाहेर निघायला लागतो and that is the vapor pressure. So that vapor pressure is depends upon. कशावर डिपेंड आहे मग वेपर प्रेशर? काय गेस करताय ते सांगा बरं. केव्हा जास्त वेपर प्रेशर होऊ शकतो फ्रेंड्स? तर आपला केमिस्ट्री मध्ये काय आहे नेमकं आपण ते पाहूत. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड डिपेंड्स ऑन. कशावर डिपेंड आहे वेपर प्रेशर? नेचर ऑफ सॉल्व्हंट. नेचर ऑफ सॉल्व्हंट. तो सॉल्व्हंट कसा आहे त्यावर त्याचं वेपर प्रेशर डिपेंड आहे फ्रेंड्स. कसं सॉल्व्हंट वर आहे मग? सॉल्व्हंट वर वेपर प्रेशर कसं डिपेंड आहे? द weaker the intermolecular force, more it is tendency evaporation and higher is the vapor pressure of the liquid. It's called as volatile liquid form. Weaker the intermolecular force, more it is tendency evaporation
and higher is the vapor pressure of the liquid are called as volatile liquid. पहा काय म्हणाले याच्यामध्ये, जर समजा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन फ्रेंड्स, पहा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जर वॉटर मॉलिक्यूल आहे त्या वॉटर मॉलिक्यूल मधले जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधला जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असेल किंवा सॉल्व्हेंट कोणताही घेतलेला असेल तर त्या सॉल्व्हेंट मध्ये जर त्यांच्या मॉलिक्यूल मधला जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असेल तर काय होतो, हीट दिल्यामुळं त्याच्यातला बॉन्ड जो आहे तो लवकर ब्रेक होऊन जातो. लवकर ब्रेक झाल्यामुळं काय होत असतात, मग ते जे कंपाऊंड्स आहेत, एलिमेंट्स आहेत ते सेपरेट होत असतात आणि त्यामुळं काय होत असते, मग मोर टेंडन्सी इव्हॅपोरेशन होण्याची कॅपॅसिटी वाढते. इव्हॅपोरेशन म्हणजे गॅसेस मॉलिक्यूल जेवढे जास्त तयार होतात, वेपर जेवढे जास्त तयार होतील, हायर इज द वेपर प्रेशर जास्त होईल. ओके, ऑफ द लिक्विड आर कॉल्ड एज व्होलाटाइल लिक्विड. मग त्या लिक्विडला काय म्हणायचं, व्होलाटाइल म्हणजे तो काय होत असतो, लवकर जे आहे ते वेपरायझेशन होत असतं, त्याला म्हणतात व्होलाटाइल लिक्विड. ओके, म्हणजे त्या सॉल्व्हेंटवर डिपेंड आहे की त्याचं वेपर प्रेशर कसं आहे ते. सांगतो एक एक्झाम्पल आपल्याला पुढे बघायचं आहे. अल्कोहोल आहे, इथर आहे. अल्कोहोल आणि इथरला जर सपोज काय केलं आपण, सिंपली जर असं जर काय केलं, उन्हामध्ये जर ठेवलं तर अल्कोहोल आणि इथर मध्ये जे बॉन्डिंग आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा आहे तो खूप वीक आहे. त्यामुळं काय होत असते फ्रेंड्स की हे काय होत असतात, लवकर ब्रेक होत असतात आणि त्यांचं वेपरायझेशन होत असते. तुम्ही अल्कोहोल जर समजा असं जर उन्हामध्ये जर थोड्या वेळ ठेवला तर तो वेपरायझेशन होऊन जाते ऑटोमॅटिकली, म्हणजे त्याचं वेपर प्रेशर जे आहे ते जास्त तयार होत असतो. आणि त्या जर समजा असं ऑटोमॅटिकली किंवा हीट दिल्यामुळं त्यांचं जर जास्त वेपर्स फॉर्मेशन होत असतील तर त्या लिक्विडला काय म्हणतात, व्होलाटाइल लिक्विड म्हणतात. पहा हा खूप व्होलाटाइल आहे असं म्हणतात. म्हणजे काय की आपण ठेवल्यानंतर तो लगेच काय होत असतो, व्होलाटाइल. कॅम्फर आहे, कपूर जर समजा आपण असं ठेवून दिलं रूम टेम्परेचरला तर तो काय होऊन जातो, थोड्या वेळाने नाहीसा होतो, म्हणजे तो व्होलाटाइल आहे. कारण त्यांच्यामधले इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग कशी आहे, वीक असल्यामुळे. सो दिस इज द कॉल्ड एज द व्होलाटाइल लिक्विड्स. आणि फॉर एक्झाम्पल्स अल्कोहोल, इथर. म्हणजे जेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असेल तेवढं वेपर प्रेशर जास्त होईल, किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेवढं वीक असेल, कमी असेल, तेवढं वेपरायझेशन जास्त होईल. जेवढं वेपरायझेशन जास्त होईल तेवढं वेपर प्रेशर जास्त होतो आणि तर अशा लिक्विडला काय म्हणायचं, व्होलाटाइल लिक्विड म्हणायचं. याच्या उलट आहे पहा फ्रेंड्स, स्ट्रॉंगर द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. जर समजा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूप स्ट्रॉंग असेल, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसा आहे, खूप स्ट्रॉंग आहे, लेस इज टेंडन्सी ऑफ इव्हॅपोरेशन. तर त्याची इव्हॅपोरेशन होण्याची जी टेंडन्सी आहे ती कशी असते, कमी असते. इव्हॅपोरेशन म्हणजे निघून जाण्याची कॅपॅसिटी, त्याच्यातून वेपरायझेशन होण्याची कॅपॅसिटी. लोअर इज द वेपर प्रेशर. त्यामुळं वेपर प्रेशर कसं असेल फ्रेंड्स, कमी असेल. दीज लिक्विड्स आर कॉल्ड ॲज, या लिक्विडला काय म्हणतात मग, नॉन व्होलाटाइल लिक्विड असं म्हणायचं. सो इट इज कॉल्ड ॲज द नॉन व्होलाटाइल लिक्विड. ओके, जर समजा त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असेल तर तो लवकर ब्रेक होणार नाही. लवकर जर ब्रेक होत नसेल तर त्याचं गॅसेसमध्ये कन्व्हर्जन होणार नाही. गॅसेसमध्ये जर कन्व्हर्जन होत नसेल तर त्याचं वेपरायझेशन जास्त होणार नाही. आणि वेपरायझेशन जर जास्त होत नसेल तर प्रेशर कसं असेल, मग कमी असेल. प्रेशर जर कमी असेल तर त्या लिक्विडला म्हणतात नॉन व्होलाटाइल लिक्विड. बॉन्डिंग जर खूप कमी असेल तर कशी असते, मग वीक असेल तर तिथून जे वेपरायझेशन होण्याची कॅपॅसिटी जास्त असते. त्यामुळं प्रेशर जो आहे तो जास्त तयार होत असतो.
प्रेशर जर जास्त तयार होत असेल तर त्या लिक्विडला व्होलाटाईल लिक्विड असं म्हणतात. ओके, तर हे आपल्याला सांगता येईल असे नेचर ऑफ सॉल्व्हंट बद्दल फ्रेंड्स. ओके, ओके, तर काय पहा आता अजून एक दोन लाईन्स तुम्हाला डेफिनेशन किंवा किंवा याच्यामध्ये नेचर ऑफ सॉल्व्हंट मध्ये पुढे एक्सप्लेन केलंय. पहा काय म्हणलेलं आहे सुरुवातीला मी की जेवढं त्या लिक्विड मधले बॉन्डिंग स्ट्रॉंग असते तेवढं वेपरायझेशन कसं होत असते, कमी होत असते. आणि जेवढं वेपरायझेशन कमी होईल तेवढं वेपर प्रेशर कसा असतो, कमी असतो. तर त्या लिक्विडला काय म्हणतात, नॉन व्होलाटाईल लिक्विड म्हणतात. दुसरं, जेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतो तेवढं वेपरायझेशन जास्त होत असते. वेपरायझेशन जेवढं जास्त होत असते तेवढं वेपर प्रेशर जास्त तयार होत असतो. आणि वेपर प्रेशर जेवढं जास्त तयार होत असते, ओके, तर वेपर प्रेशर जर जास्त तयार होत असेल तर त्या लिक्विडला काय म्हणतात, व्होलाटाईल लिक्विड म्हणतात. पुढे काय सांगितलेलं आहे फ्रेंड्स पहा, when volatile solute is dissolved in another solvent the vapor pressure of solution increases. when non volatile solute म्हणलेला आहे, इथं व्होलाटाईल दिलेला आहे, इथं नॉन व्होलाटाईल सोल्यूट, इथं डिक्रीज होते म्हणलेला आहे, इथं इन्क्रीज होतो म्हणलेला आहे. जर समजा आता मी इथं काय करतो पहा, हे दोन असे इथं बीकर घेतलेले आहेत. हे डायग्राम वगैरे काही काढायची गरज नाही, फक्त तुम्हाला इथे समजण्यासाठी सांगायला. ओके, तर यामध्ये जो आहे हे जे काही आपण लिक्विड घेतलेलं आहे फ्रेंड्स, हा कसा आहे पहा, when volatile solute is dissolved in another solvent the vapor pressure of solution increases. समजा हे दोन्ही कसे आहेत पहा, हे सॉल्व्हंट जे घेतलेलं आहे, सॉल्व्हंट जे आहे ते व्होलाटाईल आहे. हा सॉल्व्हंट पण कसा आहे पहा, हा सॉल्व्हंट पण कसा आहे, व्होलाटाईलच आहे. दोन्ही सॉल्व्हंट ए आणि हे बी, हे दोन्ही सॉल्व्हंट कसे आहेत पहा, व्होलाटाईल आहेत. म्हणजे हे ए साठी दिलेलं आहे, हे बी साठी सांगितलेलं आहे. दोन्ही सॉल्व्हंट व्होलाटाईल आहे फ्रेंड्स. व्होलाटाईल म्हणजे काय, यांच्यामधले जे बॉन्डिंग आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी आहे. त्यामुळं जर समजा आपण याच्यावर समजा काय केलं, प्लेट घातलेली आहे, तर याच्यातून हे जे काही वेपर्स तयार होणार आहे, जर आपण समजा काढून काय केलं, हीट दिलं तर हे वेपर्स तयार होणार आहेत. हे कसं आहे, मग वेपर्स खूप जास्त तयार होत असतात, त्यामुळं वेपर प्रेशर जास्त तयार होत असतो. ओके, याला प्लेटला वर ढकलण्याचं काम हे वेपर्स करत असतात. म्हणून या लिक्विडला काय मिळालं आहे, मग व्होलाटाईल लिक्विड मिळालेलं आहे. ओके, तर दुसरी गोष्ट आहे, अजून काय सांगितलेलं आहे, नॉन व्होलाटाईल म्हणजे काय, जर समजा यांच्यामधली बॉन्डिंग खूप जास्त असेल तर त्याला नॉन व्होलाटाईल सोल्यूट. पण हे दोन्ही सॉल्व्हंट आपण कसे घेतलेले आहेत पहा, व्होलाटाईल आहेत. आता पहिल्या सुरुवातीला काय म्हणजे व्होलाटाईल सोल्यूट इज डिझॉल्व. जर समजा आपण सोल्यूट याच्यात ऍड केलं पहा, सोल्यूट कोणता ऍड केलं पहा, व्होलाटाईलच आहे. सोल्यूट पण कसा आहे, व्होलाटाईल आहे. आणि याच्यात सोल्यूट जो आपण ऍड केलेला आहे पहा, सोल्यूट तो कसा आहे सांगा, नॉन व्होलाटाईल. नॉन व्होलाटाईल. तो कोणाचं वेपर प्रेशर जास्त असेल फ्रेंड, कोणाचं वेपर प्रेशर जास्त असेल, ए चं का बी चं सांगा, कोणाचं असेल मग, ए चं असेल. कारण दोन्ही जे आहेत सोल्यूट आणि सॉल्व्हंट कसे आहेत फ्रेंड्स, सॉल्व्हंट आणि सोल्यूट हे दोन्ही कसे आहेत फ्रेंड्स, व्होलाटाईल आहेत. त्यामुळं यांचा जो आहे तो वेपर प्रेशर जो काही तयार होणार आहे तो वेपर प्रेशर जास्त असतो. कारण त्यांच्यामध्ये जे मॉलिक्युल्स मध्ये जे बॉन्डिंग आहे फ्रेंड्स ते कसे असते, खूप वीक असते. खूप बॉन्डिंग जर वीक असेल तर त्यांच्यामधून जे वेपर्स निघणार आहे ते खूप जास्त लवकर निघत असतात.
आणि याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे. पहा हे सोल्यूट कसे आहेत, नॉन व्होलाटाईल आहे. सॉल्व्हंट व्होलाटाईल आहे पण सोल्यूट नॉन व्होलाटाईल आहे. जसे की एक्झाम्पल सांगतो पहा, सिंपल एक्झाम्पल्स. सॉल्व्हंट आहे, दोन्ही मध्ये समजा आपण काय केलेलं आहे, वॉटरच घेतलेलं आहे. वॉटर घेतलेलं आहे, याच्यामध्ये वॉटर घेतलेलं आहे. यामध्ये सॉल्व्हंट घेत असताना, सोल्यूट घेत असताना मी काय केलं आहे, शुगर घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय केलं आहे पहा, सँड घेतलेलं आहे समजा. तर हा सँड जो आहे तो काय करत असतो, मग हा इथं जो आहे तो असा सँड जाऊन बसलेला आहे. म्हणजे हा व्होलाटाईल आहे का, नाही. पण शुगर कसं आहे, शुगर जे आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातो आणि लगेच काय होतं, आपण समजा हीट दिलं तर त्या सोल्युशन जे आहे म्हणजे तो सोल्युशन मध्ये काय झालेला आहे, शुगर जो आहे तो डिझॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळं त्याची बॉन्डिंग जे आहे ते वीक होऊन जात असते आणि हीट दिल्यानंतर त्याच्यातून वेपर्स निघायला लागतात. पण इतर कसं आहे का, नाही. ते सँड जसं तसंच राहते, सँडचं वेपरायझेशन होणार नाही. म्हणजे त्याचं जे वेपर प्रेशर आहे ते कसं आहे, कमी आहे. वेन व्होलाटाईल सोल्यूट इज डिसॉल्व इन अनदर सॉल्व्हंट. कोणत्या अनदर सॉल्व्हंट मध्ये, आपण समजा व्होलाटाईल सॉल्व्हंट घेतलेला आहे म्हणून द वेपर प्रेशर कसं होत असतो, इन्क्रीज होत असतो. आणि ते जर समजा नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर असेल तर काय होत असते फ्रेंड, वेपर प्रेशर जो आहे तो डिक्रीज होत असते. तर ह्या दोन गोष्टी आहेत. एक जर समजा आपण व्होलाटाईल सोल्यूट घेतला किंवा नॉन व्होलाटाईल सोल्यूट घेतलं तर वेपर प्रेशर जो आहे तो कमी होतो का जास्त होतो. अजून एक गोष्ट सांगितलं होता की दुसरं पहिला याच्या अगोदर कन्सेप्ट सांगितलं होता, जर समजा त्या सॉल्व्हंट मधलं किंवा त्या लिक्विडचे जे आहे ते बॉन्डिंग कशी आहे त्याच्यावर डिपेंड असते. जर बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असेल तर वेपरायझेशन जास्त होणार नाही, प्रेशर कमी होईल. मग बॉन्डिंग जर वीक असेल वेपरायझेशन जास्त होईल, त्यामुळं वेपर प्रेशर जास्त होईल. आय होप ऑल कन्सेप्ट अंडरस्टँड यू. ओके. तर याच्यानंतर आपला जो पार्ट आहे तो आहे असोसिएशनचा, डिसोसिएशनचा आणि टेम्परेचर बद्दल. कोणते, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड्स कशावर डिपेंड्स आहेत. अजून आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे फक्त नेचर ऑफ सॉल्व्हंट बरंच सांगितलेलं आहे. नेचर ऑफ सॉल्व्हंट मध्ये काय पहा, नेचर ऑफ सॉल्व्हंट मध्ये त्याच्या बॉन्डिंग वर इथे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याची बॉन्डिंग कशी आहे, त्याचा नेचर कसा आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो नॉन व्होलाटाईल आहे का नॉन व्होलाटाईल आहे याबद्दल आपण इथं नेचर जो आहे त्याच्याबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे फ्रेंड्स. पहा, जेवढं जास्त कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील तेवढं मी जास्त प्रयत्न करत आहे. तुम्ही पण दररोज जे आहे व्यवस्थित जे आहे ते कसं मी नेमकं काय कन्सेप्ट सांगायलो, काय बोलायलो, कशावर नेमकं बोलायलो, प्रत्येक वर्डवर काय केलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. तरच जे आहे ते ह्या गोष्टी समजतात. नुसतं आपलं काय केलं, बोर्डवर लिहायलो, तिथं डेफिनेशन दिलेलं आहे, द बीकर इज द इंटरमॉलिक्युलर फोर्स, असं नाही. नुसतं आपलं डेफिनेशन सांगायला, डेफिनेशन आपण वहीमध्ये लिहायलो आणि पाठ करायलो, रट्टा मारायलो. हे स्मार्ट स्टडी नाही फ्रेंड्स. स्मार्ट स्टडी केव्हा असेल, जर आपल्याला तो लाईन किंवा ते आपलं जे काही इक्वेशन्स दिलेलं आहे किंवा ते लाईन दिलेलं आहे, ते वर्ड दिलेलं आहे, त्याच्या मागचं रिझन काय आहे, त्याचं कारण काय आहे, हे असंच का होत असेल, ते तसंच का व्हायला, मग इथं दुसरं घेतलं तर काय होत असते, मग हेच का घेतलेलं आहे, ह्या सगळे म्हणजे हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झाले पाहिजे आणि याचं आन्सर्स तुम्हाला भेटलं पाहिजे फ्रेंड्स. ओके. तर तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होत असतात आणि जेव्हा ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात किंवा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला समजतात, तेव्हा तुम्हाला पाठ करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा तुम्हाला तो कन्सेप्ट जर एकदा समजला तर तुम्हाला ते डोक्यात ठेवण्यासाठी तेवढं त्रास होणार नाही. तुम्ही नुसतं असं रटा मारला तर त्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला लवकर लक्षात राहणार, म्हणजे जास्त काळासाठी लक्षात राहणार नाही फ्रेंड्स. पूर्ण लाईन टू लाईन जे आहे ते कन्सेप्ट, एक आणि एक वर्ड आपल्याला जो आहे तो समजला पाहिजे. समजलं पाहिजे म्हणजे काय, त्याच्या मागचा सायन्स समजला पाहिजे, त्याच्या मागचं आपला नेमकं कन्सेप्ट काय हे समजलं पाहिजे. तरच काय होत असते,
आपल्याला जास्त काळासाठी ती गोष्ट जी आहे ती लक्षात राहते फ्रेंड्स. रट्टा मारायची गरज पडणार नाही मग. तर हे आहे व्हेपर प्रेशर बद्दल मी तुम्हाला नेचर ऑफ सॉल्व्हेंट बद्दल सांगितलेलं आहे. पुढे अजून आपल्याला काही जे आहे ते कोणते कन्सेप्ट जे आहेत किंवा कोणते पार्ट आहेत ज्याच्यावर आपल्याला व्हेपर प्रेशर जे आहे ते लिक्विडचं डिपेंड आहे ते आपण जे आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.